भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भाग 3 त्यामधील पाठ 5. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. ती खिडकी उघडून द्या. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविवल झाले. काहींनी केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार, कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शाल वाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकेकडे जाऊन दिले तर फार काळ व्यतीत होईल. एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्याने कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थवीर महाकाश्यप पावा ते कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता. महास्थवीर महाकाश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमांचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खुगण शोकविवल होऊन रुंदन करू लागले. ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे आता विलाप पुरे, पुरे आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हास शोभते, हे शोभत नाही, अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी, शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे शिस्तीचे कठोर भोवते होते असं तो सुभद्र म्हणाला. हे म्हटल्यावर मग काय झालं माहीत आहे? असं म्हटलं झालं मग धम्मसंगीती, पहिली धम्मसंगीती झाली. भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या 2-3 महिन्यामध्येच पहिली धम्मसंगीती झाली. आणि त्याच्यामध्ये मग सगळं संगायन झालं असं ते म्हणतात. असं आहे वाचण्यामध्ये. त्यानंतर 6 अंतिम संस्कार. अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची? आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी.
महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते? आनंदाने उत्तर दिले. महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता करतात, चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे. उद्या ते करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलावून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्राची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवसही गेला. 7व्या दिवशी कुशीनारांच्या मल्लांनी विचार केला, आज तथागतांचा देह हालवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्थाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही काळानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. त्यानंतर 7 रक्षेसाठी संघर्ष. देहाची रक्षा झाली म्हणजे ते त्यांची अस्थि. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर 7 रक्षेसाठी संघर्ष. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनारांच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले धनुष्यांच्या त्यांच्या भोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्यांच्या कानी आले की तथागतांचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले. त्याने मल्लाकडे दूत पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. ह्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छिवियांकडून, कपिलवस्तूंच्या शाक्यांकडून, अहकप्प्याच्या वल्लियांकडून, गामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले. अस्थीचा हिस्सा मागणाऱ्यात वेठ द्वीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले, तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. पहा कसा वाद उभा झाला अस्थीसाठी. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थीच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व
दिल जमाईने अस्तीचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशीनारांच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच ह्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शविली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थि रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला. बघा, अस्थीसाठी संघर्ष भगवंताचे म्हणजे किती महत्त्वाचं होतं ते. आता होते का असं? आता नाही होत. ते जेवढी उंची असेल त्या मनुष्याची तेवढ्या त्या अस्थीसाठी लोक धडपडत असतात. आणि खास करून अध्यात्मामध्ये श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंतचे अस्थी, बोधिसत्वाची अस्थीसाठी लोक झटत असतात, संघर्ष करत असतात. ते लय महत्त्वाचं असते ते. त्यानंतर आहे 8 बुद्ध भक्ती. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा भगवान अरहत सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले, भगवान अरहंत सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही वयाचे असेल ते करावे. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांच्या समोर गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसिदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्यांचे आम्हाला वाईट वाटते. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यासाठी दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नव्हे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार
आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उचंबळून आली की तथागत आमच्या जवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहे तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदय उचंबळून आली. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्यांचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदये उचंबळून आली. म्हणजे भगवान बुद्धाबद्दल लोकांच्या मनात किती भक्ती होती हे आपल्याला यावरून लक्षात येते. इथेच थांबतो. साधू साधू साधू.